नमस्कार, संचित टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। शेतकरी बंधूंनो, आपण शेती करतो। शेतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचे घटक असतात ते म्हणजे माती आणि पाणी। आता हे जर माती आणि पाणी जर चांगलं असतील तर आपल्या पिकासाठी सगळ्यात उत्पादन वाढीसाठी एकदम उत्तम कार्य करत असतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण नवीन प्लॉट तयार करत असतो, नवीन शेती तयार करत असतो किंवा नवीन पिका आपण बदल करत असतो। अशा वेळी येणाऱ्या पिकासाठी किंवा आपण जे पीक घेणार आहे, लागवड करणार, त्या पिकासाठी आपल्या शेतातील जी माती आहे किंवा जे पाणी आहे त्याच्यामध्ये असणारे जे काही मूलभूत अन्नद्रव्य असणार आहेत, जे घटक असणार आहेत, ते त्या पिकासाठी किती महत्त्वाचे आहेत, किती घटक फायद्याचे आहेत हे बघण्यासाठी आपल्याला वेळोवेळी माती परीक्षण आणि पाणी परीक्षण करणं अत्यंत गरजेचं असतं। मग अशा वेळी आपण एखाद्या ॲग्री लॅबमध्ये जात असतो। एखादा माणूस आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर सुद्धा पहिल्यांदा रक्त आणि लघवी चेक करतात आणि कोणता रोग झालेला आहे त्यानुसार निदान करत असतात। अगदी तसंच आपण सुद्धा आपल्या जमिनीमधील पाणी आणि माती परीक्षण करणं अत्यंत गरजेचं असतं। त्यासाठी आपण ॲग्री लॅबमध्ये जात असतो आणि टेस्ट करून घेत असतो। आज अशाच एका विश्वस्त शासन मान्यता प्राप्त असणाऱ्या ॲग्री लॅबमध्ये मी आता जाणार आहे। तर ते आहे सांगली जिल्ह्यात असणाऱ्या जत तालुक्यातील हिंदुस्थान ॲग्री लॅब कोळीगिरी या ठिकाणी आहे। बघूया तिथं कोणकोणत्या पद्धतीचे टेस्ट असतात आणि अजून बरंच काही माहिती आपण तिथंच घेऊयात। नमस्कार। नमस्कार सर, नमस्कार। तुमच्या हिंदुस्थान ॲग्री लॅब बद्दल भरपूर ऐकून आहे, बऱ्याच शेतकऱ्यांकडून सुद्धा ऐकलं होतं। सगळ्यात पहिल्यांदा मला तुमच्या लॅबची माहिती सांगा। नमस्कार सर, प्रथमतः आपल्या हिंदुस्थान ॲग्री लॅब कोळगिरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे सर। धन्यवाद। नमस्कार। आपली लॅब ही हिंदुस्थान ॲग्री लॅब ही 2022 पासून आपल्या कोळगिरीमध्ये चालू आहे सर। ही लॅब आपली गव्हर्नमेंट अप्रुव्हल आहे, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त आहे। अच्छा। आणि सांगली जिल्ह्यातील पूर्व भागातली एकमेव आणि विश्वसनीय लॅब आहे। आणि आपण शेतकऱ्यांना आपल्या लॅबमध्ये माती पाणी परीक्षण करून देतोय। त्याचबरोबर आपल्याकडे खते आणि पाणदेट परीक्षेची सुद्धा व्यवस्था आपण पुढील वर्षापासून सुरुवात करतोय। अच्छा। त्याच पद्धतीनं आपण आपल्या प्रयोगशाळेमध्ये शेतकऱ्यांना लाईव्ह पद्धतीनं व्हिडिओ कॉलिंगद्वारे आपण माती आणि पाणी परीक्षण कसं होतंय हे आपण लाईव्हली त्या शेतकऱ्यांना दाखवून माती परीक्षण त्यांच्या डोळ्यासमोर आपण करून देणार आहे। अच्छा, सगळी माती परीक्षणाची प्रोसेस किती दिवसाची आहे? तर ही जी प्रोसेस आहे, माती परीक्षण करण्यासाठी जी प्रोसेस आहे हे 2 ते 3 दिवस चालणारी प्रोसेस आहे। आणि ह्याला ही जी प्रोसेस आपण तुम्हाला मी आता सांगणार आहे प्रोसेस कशी चालते आणि कोणकोणत्या मशीनवरती चालते तुम्हाला मी प्रत्यक्षात सगळं दाखवणार आहे आता मशीनवर। तर सुरुवातीला आपण काय करतोय सर, सुरुवातीला सॅम्पल आल्यानंतर आपण हे पहिल्यांदा 2 mm च्या चाळणीतून सॅम्पल चाळून घेतोय, त्याच्यामधले काडी कचरा वगैरे काढून घेतोय आपण, स्वच्छ करून माती चाळून घेतो। सॉइल आपण चाळून घेतली, त्यानंतर इथं आपण वजन करून घेतो। अच्छा, वजन करून घेतो मातीचं। त्यानंतर ते आपण वेगवेगळ्या कोनिकल फ्लास्क, हे कोनिकल फ्लास्क आहेत, त्या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण माती जोखून घेतो। प्रत्येक गोष्टीसाठी माती आपण जोखून घेतो। त्याच्यामध्ये फ्लेम फोटोमीटर वरती चेक करण्यासाठी, पोटॅश चेक करण्यासाठी 5 ग्रॅम सॉइल घेतो आणि याला 5 मिनिटं त्या शेकर वरती फिरवलं जातं। असं प्रत्येक गोष्टीसाठी वेळ दिलेला आहे। उदाहरणार्थ ऑर्गॅनिक कार्बन, मायक्रोन्यूट्रन साठी आपण 2 तास शेकिंगला ठेवावं लागतं। म्हणजेच काय आहे की आपल्याला सॉइल चेक करण्यासाठी 2 ते 3 दिवस का लागतात यासाठी। याच्यावरती आपण मायक्रोन्यूट्रन हे करत असताना आपल्याला 2 तास सेकिंग करावं लागतं ते केमिकल्स मध्ये मिक्स करून सॉइल वॉटर। त्याचबरोबर फ्लेम फोटोमीटर साठी किंवा मुक्त चुना चेक करण्यासाठी, सल्फर चेक करण्यासाठी, हे प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला ह्याच्यावरती वेळ द्यावा लागतो। वेगवेगळे केमिकल्स आपण याच्यात मिक्सिंग करून त्याला 2-2 तास आपण सेकिंग करून ठेवावं लागतं। ऑर्गॅनिक कार्बनसाठी आपल्याला अर्धा तास ते केमिकल्स ऍसिड टाकल्यानंतर थंड होण्यासाठी ठेवावं लागतं, म्हणून वेळ लागतो। शेतकऱ्यांना ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत की वेळ का लागतोय। बरोबर। तर वेळ अशासाठी लागतो की प्रोसेसनच आपल्याला जावं लागतं। माती चेक करून घेणे, त्यानंतर हे केमिकल्स मिक्स करून याच्यावरती शेकिंग करणे, त्यानंतर त्या केमिकलला थंड होण्यासाठी ठेवलं जातं। त्यानंतर इथून हे गोष्टी शेकिंग झाल्यानंतर परत आपण ह्याच्यामध्ये फिल्टर पेपरद्वारे अशा पद्धतीनं आपण ह्याच्यामध्ये ते द्रावण याच्यामध्ये टाकून याच्यामध्ये एक सोल्युशन काढलं जातं, त्याचा आर्क काढला जातो आणि तो आर्क आपण तिथं ट्रायट्रेशनला वापरला जातो। आणि मायक्रोनचं जे आहे ते AS मशीनला, वेगवेगळ्या मशीनला इथून जे काय आपलं अलिक्वाट निघतं तर ते आपण चेक करण्यासाठी वापरलं जातो। त्यानंतर आपण या मशीनवरती EC चेक केला जातो, माती आणि पाण्याचा EC चेक केला जातो। या ठिकाणी आपण pH चेक करतो, पाण्याचा आणि मातीचा pH हा चेक केला जातो। त्यानंतर हे फ्लेम फोटोमीटर आहे,
आहे याच्यावरती सोडियम आणि पोटॅशियम आपण चेक केलं जातो. यासाठी आपल्याला LPG गॅसची आवश्यकता असते आणि ह्याला वेगळा कॉम्प्रेसर कॉम्प्रेसर येतो. येतो. सदर हा कॉम्प्रेसर AS मशीन साठी लागतोय आणि हा ॲसिटिलीन गॅस आहे. अच्छा. हा आपण मायक्रोन चेक करण्यासाठी लागतो. मायक्रोस्कोप ह्याच्यावरती आपण मातीमध्ये नेमॅटोडचं प्रमाण किती आहे, जे डाळिंबावरती मुळ्यावरती गाठी ज्या यायला लागलेत शेतकऱ्यांच्या मुळाच्या डाळिंबाच्या मुळावरती ज्या गाठी आहेत त्या गाठी नेमॅटोडमुळे येतात, तर ते किती प्रमाणात नेमॅटोड आहेत हे ह्या मशीनद्वारे आपल्याला चेक करता येतं. त्याचबरोबर आपल्याला माती पाणी परीक्षण किंवा केमिकल्स जे काही हे आहेत ते कोरडे करण्यासाठी त्यानंतर पानं वाळवण्यासाठी याचा वापर केला जातो आपण. अच्छा. त्यानंतर ह्या मशीनवरती आपण फॉस्फरस आणि सल्फर चेक केलं जातं त्या मशीनद्वारे. आणि त्या मशीनला लागणारे हे केमिकल्स प्रिपरेशन्स केलेले आहेत, तर त्यानुसार आपण ते वापरून हे करतो. मातीचा नमुना इथं शेतकऱ्याने जर दिला तुम्हाला तर किती प्रकारचे मूलभूत अन्न घटकाची आपण चाचणी करू शकतो इथं? आपल्या प्रयोगशाळेमध्ये सध्या 16 प्रकारचे अन्न घटक आपण चेक करतो. त्याच्यामध्ये pH, EC, OC आपण चेक करतो. त्यानंतर NPK मुख्य अन्नद्रव्ये आहेत पिकांना लागणारी, ते मुख्य अन्नद्रव्ये चेक करतो. त्यानंतर कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर ही दुय्यम अन्नद्रव्ये आहेत, हे सुद्धा चेक करतो. त्यानंतर आपल्याकडे AS मशीन आहे, त्या मशीनवरती आपण सगळ्या प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्ये कॉपर, मॅंगनीज, झिंक आणि बोरॉन, फेरस चेक करतो त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने आपण 4 घटक त्या मायक्रोनवरती चेक करतो. म्हणजे अर्थातच शेतीसाठी जे लागणारे जे काही चाचण्या आहेत ते सगळं तुम्ही करताय? सगळं करतोय. ट्रायट्रेशनद्वारे आपण ऑर्गॅनिक कार्बन काढतोय आणि मुक्त चुना जो आहे, चुनखडीचं जे प्रमाण आहे शेतीमधलं, ते सुद्धा आपण ट्रायट्रेशनच्या माध्यमातून आपण फ्री लाईमचं चेकअप करतो. फ्री लाईम, OC या ट्रायट्रेशनच्या माध्यमातून करतोय. अच्छा. आता जमिनीत पाणी म्हणजे आता शेतकऱ्यांसाठी, शेतीसाठी, सगळ्यांसाठी जीवन आहे, तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या चाचण्या येतात, किती प्रकारच्या चाचण्या आपण करतो? त्याच्यामध्ये सुद्धा आपण 14 प्रकारच्या चाचण्या करतोय पाण्यामधल्या. त्याचा सुद्धा pH, EC, त्यानंतर सल्फेट्स, नायट्रेट्स आणि त्याच्यातला कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स, त्याच्यामधलं सोडियमचं प्रमाण काय आहे, त्याचा हार्डनेस किती पाण्याचा, TDS किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाण्यातल्या कळतो. त्यामुळे पाणी पिण्यासाठी योग्य आहे का नाही आणि शेतीला योग्य आहे का नाही याच्या सुद्धा चाचण्या करतो आपण. वेगवेगळ्या हॉटेल्सला लागणारे लायसन्स आहेत त्यांना सुद्धा आपण पाण्याचा रिपोर्ट देतो. वेगवेगळ्या रेसिडेन्शियल एरियामध्ये किंवा हॉटेलला किंवा फूड FSSI ला जे काही लायसन्स लागते त्याला सुद्धा आपण पाणी चेक करून पाणी पिण्यायोग्य आहे का नाही चेक करतो. वेगवेगळ्या कॉलेजला, शाळांना आणि वेगवेगळ्या आश्रम शाळेशांना आपण आतापर्यंत पाणी चेक करून दिलेलं आहे आणि योग्य पाणी आहे का नाही पिण्यासाठी यासाठी वेगवेगळ्या संस्थांना किंवा ज्या ग्रामपंचायतने ज्या बसवलेल्या संस्थेच्या माध्यमातून जे RO जे आहेत त्यांचं सुद्धा आपण पाणी प्रत्येक वेळा आपण चेक करून देतोय सर. बरोबर. निश्चितपणानंच एखाद्या शेतीमध्ये खतांचाच बडीमार करण्यापेक्षा तो समतोलपणे आहार त्या पिकाला पोहोचला पाहिजे, त्यासाठी असे परीक्षण सुद्धा गरजेचे असतात. तर तुमच्याकडे तर सगळंच होत आहे. हा, त्याच पद्धतीनं आपल्याला असं सांगायचं की शेतकऱ्यांचा खर्च कमी करता येतो आपल्याला. जे आपण माती चेक केल्यानंतर आवश्यकता किती आहे, कोणती खतं कमी आहेत, कोणती खतं जास्त आहेत आपल्या मातीमध्ये ते समजतं. त्यामुळे आपल्याला अनावश्यक खतं द्यायचा आपला जो खर्च आहे तो वाचतो आणि शेतीची सुद्धा प्रकृती, मातीची सुद्धा प्रकृती चांगली राहते, सुरक्षित राहते माती आणि मातीमधले जे अन्न घटक आहेत ते समतोल राखण्यासाठी मदत होते माती चेक केल्यामुळे आपल्याला. अच्छा. हे जे आहे हे डबल डिस्टिलेशन वॉटरचं आहे. सर्व लॅबसाठी आपण डिस्टिल केलेलं, प्रिपरेशनसाठी डिस्टिल केलेलं वॉटर वापरतो. त्याचबरोबर ROचं वॉटर वापरतो सगळं क्लीन करण्यासाठी. ग्लासवेअर्स वगैरे क्लीन करण्यासाठी आपण ROचं वॉटर इथं वापरतोय. त्यानंतर हे डबल डिस्टिलेशन युनिट आहे. त्याचबरोबर हे जे आहे हे K जलदाल म्हणून याच्यावरती आपण मातीतलं नायट्रोजन काढण्यासाठी ही मशीन वापरतो. मातीतलं नायट्रोजन किती प्रमाणामध्ये आहे त्यासाठी आपण हे K जलदाल मशीनचा वापर केला जातो. एका वेळेला आपण हे 6 सॅम्पल आपण एका वेळी आपण चेक करतो मातीतले. तर मातीतलं नायट्रोजनसाठी आपण एकाच वेळी 6 सॅम्पल लावून आपण हे नायट्रोजनचं हे करतो. त्याचबरोबर त्यासाठी लागणारे सर्व लॅबसाठी लागणारे जे केमिकल्स आहेत हे वरून सगळे अल्फाबेटिकल लावलेले केमिकल्स आहेत, खाली ॲसिड्स आहेत.
तर हे ॲसिड्स नायट्रिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड हे भरपूर म्हणजे वेगवेगळ्या कंपनीचे लागतात. त्याचबरोबर आपण चांगल्या क्वालिटीचं आपण H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड वापरतोय. तर बराच वेळ आपण माहिती उभारून घेता, आपण बसून अजून तुम्हाला भरपूर माहिती द्यायची आहे आपल्याला. तर शेतकरी बंधूंनो, आता आपण लॅबमध्ये चालणारे वेगवेगळे अद्ययावत जी मशीन आहेत ते आपण बघितलेलं आहे. इथं कोणकोणत्या पद्धतीचे टेस्ट होतात ते पण आपण बघितलेलं आहे. त्याच्यात कोणकोणते घटक येतात म्हणजे A to Z माहिती आपण लॅबबद्दल घेतलेलं आहे, लॅबच्या कामाबद्दल घेतलेलं आहे. पण साहेब मला एक गोष्ट सांगा, आता तुम्ही सुरुवातीला म्हणलात की हे शासन मान्यता प्राप्त आहे, तर मग नेमकं काय काय आहेत म्हणजे जे काही कायदेशीर बाबी आहेत त्या ह्या लॅबच्या संदर्भात काय सांगाल? तर प्रथमतः तुम्हाला जी मी शासनमान्य लॅब आहे म्हणतोय ना, तर त्यासाठी आपल्याकडं जे लायसन आहे ते आपण हे आपल्याकडं गव्हर्नमेंटची विभागीय लेवलची लायसन आहे आपल्याकडे. कृषी विभाग. कृषी विभाग मान्यता प्राप्त महाराष्ट्र शासनाची नोंदणी प्रमाणपत्र आहे. अच्छा. त्याचबरोबर गव्हर्नमेंटनं सांगितल्याप्रमाणे आम्ही प्रयोगशाळेचे जे काही रिपोर्ट देतो ते अशा पद्धतीनं सॉइलचा रिपोर्ट आहे हा, याच्यावरती गव्हर्नमेंटचा शिक्का आहे आणि 16 घटक आपण चेक करून देतो. त्याचबरोबर पाण्याचे सुद्धा त्याच पद्धतीनं आहे, 14 अन्न घटक आपण चेक करून देतो, हे शासनाच्या नियमाप्रमाणे. अच्छा. त्याचबरोबर शासनानं जे काही सांगितलेलं असतात त्यानुसार जे काही रजिस्टर्स लागतात, शासनाने एवढे 20-25 प्रकारचे रजिस्टर मेंटेन करायला लागतात आपल्याला. अच्छा. तर याच्यामध्ये सगळे प्रकारचे हे PH ह्याचे जे रिडिंग येतात की ह्या सगळ्या नोंदवही आपल्याला ठेवावे लागतात. त्यानंतर जे शेतकऱ्यांची जे आवक होते ते त्यांच्या आवक झालेले हे रजिस्टर नावं, त्यांचं गट नंबर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी माहिती अशा पद्धतीनं आपण 23 प्रकारचे रजिस्टर आपण तिथं मेंटेन करतो. तर शासन आणि वेळोवेळी शासन आमच्याकडे इन्स्पेक्शन करतं. वर्षातून खरीपला ज्यावेळेला गव्हर्नमेंटचे बी आमच्याकडे सॅम्पल ज्यावेळेला येतात त्यावेळेला गव्हर्नमेंटनं दिलेले सॅम्पल देत असताना खरीपच्या अगोदर एकदा इन्स्पेक्शन होतं आणि रब्बीचे सॅम्पल देत असताना त्याच्या अगोदर एकदा आमच्या लॅबचं इन्स्पेक्शन होतं. सगळ्या मशिनरी अद्ययावत आहेत का, चालू आहेत का, आणि भरपूर म्हणजे स्टाफ आहे का पुरेसा आणि क्वालिफाईड आहेत का लोक, ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. आणि आमचे सगळे सर्टिफिकेट्स वगैरे मी स्वतः हे माझं महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं सर्टिफिकेट आहे जे ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि त्या पद्धतीनंच आपण चेक करतो. आणि हे विद्यापीठानं आम्हाला जे काही मार्गदर्शन आहे विद्यापीठाचं ते सगळे हे PhD झालेले हे डॉक्टर आहेत, यांच्या समोर बसून आम्ही माहिती घेतलेली आहे. आणि त्यांच्या प्रोसेसनुसार जे विद्यापीठ जे काही प्रोसेस फॉलो करतं तर त्या विद्यापीठाची प्रोसेस आपण फॉलो करतोय. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांची आपण जी काही तिथं विद्यापीठामध्ये ज्या पद्धतीनं माती चेक केली जाते, पाणी चेक केलं जातं, सेम टू सेम त्यांच्या प्रोसेसनुसार आम्ही त्यांच्याच फॉर्म्युलेनुसार आम्ही तिथं जाऊन विद्यापीठामध्ये सुद्धा त्यांच्या समोर चेक करून दाखवलं आहे मी आणि मग त्या पद्धतीनं आम्ही आमच्या लॅबमध्ये आपण चेक करतोय. त्याचबरोबर महाराष्ट्र शासन कृषी विभाग जे आहे, मृदा चाचणी जे विभाग आहे त्यांचे सुद्धा मार्गदर्शक पुस्तक असते. त्या पुस्तिकेची जे काही प्रोसेस असते सॉइल अँड वॉटर चेक करायची प्रोसेस, त्या प्रोसेस आम्ही इथं फॉलो करून त्या पद्धतीनं आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि माती आणि पाणी परीक्षण करून देतोय सर. अच्छा, म्हणजे तुमचं प्रशिक्षण अगदी तुमचं नॉलेज जे आहे ते सर्व ह्या सगळ्या घटकातून तुम्ही शिकलेला आहात आणि एक उत्तम आणि एक चांगलं विश्वस्त ठिकाण म्हणून हिंदुस्थान ॲग्री लॅबला म्हणायला हरकत नाही. नक्की सर, गव्हर्नमेंट ज्यावेळेला आम्हाला लायसन देतं त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टींची खातरजमा करूनच आम्हाला लायसन्स देत असतं. वेळोवेळी केव्हाही आमचे इन्स्पेक्शन होत असतात आणि आम्ही शेतकऱ्यांना खात्रीशीर माती पाणी परीक्षण करून देण्यासाठी आम्ही 1 जानेवारी पासून आम्ही शेतकऱ्यांना लाईव्ह माती पाणी परीक्षण म्हणजेच त्यांना व्हिडिओ कॉलिंग केल्यानंतर त्यांना सॅम्पल कशा पद्धतीने त्यांची चेक करायला लागले आणि कोणत्या मशीनवरती चेक करत आहोत, त्याचे रिडिंग काय येत आहेत हे डायरेक्टली शेतकऱ्यांना दिसेल अशा पद्धतीने आम्ही त्याची व्यवस्था करणार आहे सर. अरे वा, म्हणजे एकदम पारदर्शक जे चाललंय जसं आहे तसं त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचे परीक्षण करून तुम्ही एक उत्तम पद्धतीने सर्व्हिस द्यायचं काम करणार. हो, त्याच पद्धतीने सर जे काय फूडच्या लायसन्ससाठी लागणारे जे लायसन्स आहेत त्याला सुद्धा आपण पिण्याजोगे पाणी योग्य आहे का नाही यासाठी आपण वेगवेगळ्या हॉटेल्सला, त्यानंतर संस्थांना, वसतिगृहांना, त्यानंतर शाळांना आणि ग्रामपंचायतना ह्या सगळ्या शासन स्तरावरती आम्ही सर्वांना पाणी पिण्यायोग्य आहे का नाही याचे सुद्धा आपण रिपोर्ट देतोय सर. बरोबर. आणि बऱ्याच गव्हर्नमेंट थ्रू येणारे सुद्धा तुम्हाला बरीच कामं असतात, त्याबद्दल काय सांगाल? हो, आमच्याकडे आता ह्या वर्षी शासनाने 2500 माती परीक्षणासाठी सॅम्पल दिले होते. आम्ही ते यशस्वीरित्या
पारदर्शकरित्या आम्ही चांगल्या पद्धतीने त्यांना वेळेत सगळ्या गोष्टी आपण ते 2500 सॅम्पल्स आपण मातीचे चेक करून दिले आहेत सर. बरोबर. आता एक शेवटचा जाता जाता एक प्रश्न विचारतो, शेतकऱ्यांनी हिंदुस्तान ॲग्री लॅबलाच का यावं आणि इथंच का टेस्ट करावं? त्याच्यासाठी सर आमच्याकडं अद्ययावत मशिनी आहेत आणि खूप महागड्या मशीन्स आहेत आपल्याकडं आणि त्या सगळ्यात चांगल्या वर्किंग कंडिशनमध्ये आहेत. आणि मी स्वतः लॅब इंचार्ज आहे आणि मी क्वालिफाईड आहे आणि मला 20 वर्षाचा अनुभव आहे सर. कृषी क्षेत्रामधला माझा 20 वर्षाचा अनुभव मी लावतोय. आणि शेतकऱ्यांना आम्ही आमच्याकडेच काय यावं तर आम्हाला शेतकऱ्यांना पारदर्शक त्यांच्या डोळ्यासमोर आम्हाला माती पाणी परीक्षण करून द्यायचं आहे. हे अतिशय महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही आमच्याकडे या तर तुम्ही डायरेक्टली व्हिडिओ कॉलद्वारे तुमचं माती पाणी परीक्षण तुम्ही बघू शकता तुमच्या डोळ्यानं. वाह, क्या बात आहे. इतकं एकतर अनेक लॅबमध्ये शेतकऱ्यांना अलाउड केलं जात नाही किंवा आतमध्ये काय चाललं हे समजू देत नाहीत, पण तुम्ही आता प्रत्यक्षात व्हिडिओ कॉलद्वारे शेतकऱ्यांना सांगणार आहे, त्यांना इथं बघता येणार आहे. इतकं छान पद्धतीने सर्व्हिस देतात. त्यामुळे नक्की शेतकरी बांधवांनो अशा शासन मान्यता प्राप्त असणाऱ्या हिंदुस्तान ॲग्री लॅबसारख्या लॅबला आपण निश्चितपणानं आलं पाहिजे. आपलं पाणी असेल, आपलं माती असेल, अशा अनेक टेस्ट इथं होत असतात, तर त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे. तर आता वेळ झाली इथंच थांबण्याची. भेटणार आता आपण अशाच नवनवीन शेतीविषयक बातम्यांसह. तोपर्यंत पाहत राहा संचित TV न्यूज. आणि आजच्या लॅबबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा. चला भेटूयात पुढच्या बातमीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.